जय शिवराय मित्रांनो, माझे नाव वैष्णवी लालाजी सुकुंडे. तर मी आज तुम्हाला एक जावाचा इम्पॉर्टंट टॉपिक एक्सप्लेन करणार आहे. तो म्हणजे जेडीके, जेआरए आणि जेव्हीएम. तर व्हॉट इज जेडीके, व्हॉट इज जेआरए, व्हॉट इज जेव्हीएम. तर आपल्याला हे कशासाठी लागतं, का लागतं, आपण ते सगळं यात समजून घेणार आहोत. आता जर तुम्ही सी सी प्लस प्लस शिकला असेल तर त्यात काय असतं, सी मध्ये काय असते, हेडर फाईल असते, हॅश इन्क्लूड. आपण इथे लिहू हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच. आणि आणखीन कोणते ते हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच. आणि सी प्लस प्लस मध्ये कोणती असते, हॅश इन्क्लूड स्ट्रीम डॉट एच. तर आपल्याला या जावात ना हेडर फाईल आपल्याला सगळं लिहिलं लागत नाहीत. आपल्याला ह्या हेडर फाईल आपल्याला ते सगळं जेडीके प्रोव्हाइड करतं. जेडीके जेआरई जेव्हीएम सगळं प्रोव्हाइड करतं. म्हणून काय आपलं जेडीके जेआरई जेव्हीएम काय इम्पॉर्टंट आहेत, इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ द जावा आहेत. आता कॉम्पोनंट म्हणजे काय आहे मित्रांनो, आता थांबा, आपण कॉम्पोनंट म्हणजे काय, आपले पार्ट. आपल्या जावाचं काय, हे इम्पॉर्टंट पार्ट आहेत. काय आहेत जावाचे इम्पॉर्टंट, काय आहेत, पार्ट आहेत. कॉम्पोनंट म्हणजे काय, पार्ट आहेत. जेडीके जेआरई जेव्हीएम दिस आर व्हेरी काय इम्पॉर्टंट कॉम्पोनंट. इथं आपले काय लिहू आपण इथं, कॉम्पोनंट म्हणजे काय आहेत, पार्ट. पार्ट आहेत. जर आणि आपण विदाउट जेडीके जेआरई जेव्हीएम वी कॅन नॉट कंपाईल अँड इंटरप्रिटेड जावा कोड. जर आपल्याकडे जेडीके जेआरई जेव्हीएम नसेल तर आपण जावा कोड आपण कंपाईल आणि इंटरप्रिटर करू शकतो का, तर नाही. जावा काय झिरो इज विदाउट जेडीके जेआरई जेव्हीएम. जेडीके जेआरई जेव्हीएम नसेल तर आपली जावा काय एक झिरो. आता इथं व्हॉट इज कंपायलर आणि इंटरप्रिटर तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर मी सांगते तुम्हाला व्हॉट इज कंपायलर. कंपायलर काय करतो, जी आपली डेमो डॉट जावा फाईल आहे ती डेमो डॉट क्लास फाईल मध्ये कन्वर्ट करतो. कंपायलर म्हणजे कंपायलर काय आहे की ट्रान्समीटर. कंपायलर इज अ ट्रान्समीटर विल कन्वर्ट डेमो डॉट जावा फाईल इंटू डेमो डॉट क्लास फाईल. म्हणजेच काय, डेमो डॉट जावा फाईल मध्ये काय असतो, सोर्स कोड असतो, आणि डेमो डॉट क्लास फाईल मध्ये काय असतो, बाईट कोड. आता सोर्स कोडला असं एक दुसरं नाव आहे, सोर्स कोड हाय लेवल कोड. हाय लेवल कोड. अजून त्यालाच म्हणलं जातं इंटरप्रिटेड कोड, बरोबर का. तो काय करतो, कंपायलर काय करतो, जी आपली सोर्स कोड आहे तो बाईट कोड मध्ये काय करतो, कन्वर्ट करतो कंपायलर. मग ती काय डेमो डॉट क्लास फाईल. तर आपण आपण सगळ्यात पहिलं बघणार आहोत. आणि इंटरप्रिटर काय करतो, जो पण बाईट कोड आहे तो मशीन कोड मध्ये कन्वर्ट केला जातो डायरेक्ट. इथं मशीन कोड ही जेव्हीएम कन्सिडर करू नका, ही जे मशीन कोड कन्सिडर करा. बाईट कोड काय करतो, जे पण आपला बाईट कोड आहे तो मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो इंटरप्रिटर, बरोबर. नंतर आपण सगळ्यात पहिलं बघणार आहोत व्हॉट इज जेव्हीएम. आता जेव्हीएम काय मित्रांनो, जेव्हीएम इज अ जावा व्हर्च्युअल मशीन. आता व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय, व्हर्च्युअल म्हणजे न दिसणारी. तर जर फिजिकल मशीन असतं तर ती दिसणारी असतं, पण इथं काय व्हर्च्युअल मशीन म्हणजे न दिसणारी मशीन आहे आपली जेव्हीएम. म्हणजे ती मशीन आहे आपली जेव्हीएम, कन्सिडर करा ही आपली मशीन आहे जेव्हीएम. तर तिथं काय असतं, क्लास लोडर म्हणून असतं. तर क्लास लोडर काय करतो, आपल्या जेव्हीएम मध्ये काय असतो, क्लास लोडर. तर क्लास लोडर काय करतो, जी पण आपली डेमो डॉट क्लास फाईल आहे ती जेव्हीएम मशीन मध्ये लोड करतो. नावातच आहे क्लास लोडर. डेमो डॉट क्लास फाईल विल कन्वर्ट डेमो डॉट क्लास फाईल विल कन्वर्ट इन जेव्हीएम मशीन. त्यात काय असतं, बुस्ट्रॅप ऍप्लिकेशन एक्झिक्युटेशन, ते आपण सगळं नंतर बघणार आहोत. नंतर काय, बाईट कोड व्हेरीफाय. तर बाईट कोड व्हेरीफाय काय करतो, जो पण आपला हा बाईट कोड आहे ह्याला काय नाव, बाईट कोड. तर बाईट कोड काय करतो, जो पण आपला बाईट कोड आहे तो व्हेरीफाय करतो जेव्हीएम मशीन मध्ये फॉर सिक्युरिटी. त्यालाच काय म्हणायचं, बाईट कोड व्हेरीफाय. आता सिक्युरिटी बघा, आता इथंच आपल्याला सिक्युरिटी कळेल. म्हणजे जेव्हा काय एक सिक्युअर प्रोग्रामिंग लागेल, स्टार्टिंगलाच ते आपली सिक्युअर आहे का बघते. मग आपण इथे एक पॉईंट मेन्शन करू, जावा इज अ Java is a secure programming लँग्वेज, बरोबर. जावा का एक सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. कारण तो जो बाईट कोड घेतो तो स्टार्टिंगलाच व्हेरीफाय करतो, पण तो बाईट कोड सिक्युरिटी आहे का त्या बाईट कोडला, तरच तो आपला व्हेरीफाय करतो बाईट कोड आपल्या जीव्हीएम मध्ये. नंतर काय, तर मेमरी एरियाज. आता मेमरी एरियाज मध्ये काही इम्पॉर्टंट आहे. मेमरी एरिया काय करतं, आपल्या प्रोग्रामला मेमरी देतं. आता प्रत्येक मेमरी पाहिजेच का, काहीतरी आपण कसं व्हेरिएबल आता माहित असतं आपण कसं स्टोअर करतो त्यात काहीतरी त्या व्हेरिएबल मध्ये, तसंच काय आपला जो पण
कोड आहे तो कशात तरी स्टोअर करायला लागतो, त्यासाठी आपण मेमरी एरियाज घेतो. तर हिप मध्ये कोणाला मेमरी भेटते, स्टॅक मध्ये कोणाला मेमरी भेटते, पीसी मध्ये कोणाला भेटते, रजिस्टर मध्ये, एससीपी मध्ये कोणाला भेटते. तर आपण हे सगळं स्ट्रिंग म्हणून एक टॉपिक आहे तुम्हाला, त्या स्ट्रिंग मध्ये पूर्ण दिले हिप मध्ये कोणाला मेमरी भेटते, एससीपी मध्ये लिटरला मेमरी भेटते. आपण ते सगळं पुढे बघणार आहोत. नंतर आपला इथं पिक्चर मध्ये येतो इंटरप्रिटर. आता इंटरप्रिटर काय आहे मित्रांनो, इंटरप्रिटर सोबत असतो एक्झिक्युटेशन इंजिन. तुम्हाला सांगितलं इंटरप्रिटर काय करतो, जो पण आपला बाईट कोड आहे तो मशीन कोड मध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. सोबत काय त्याचे एक्झिक्युटेशन इंजिन. आता कलर इंटरप्रिटर नंतर असतो गार्बेज कलेक्टर. हे मेन चार आहेत: क्लास लोडर, बाईट कोड व्हेरिफायर, मेमरी एरियाज, इंटरप्रिटर प्लस एक्झिक्युटेशन इंजिन. गार्बेज कलेक्टर काय करतो, जे पण आपले अनयुज्ड ऑब्जेक्ट आहेत ते काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. म्हणजे काय म्हणजेच आपल्या लक्षात येते हो का, मेमरी मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली डन बाय जावा युझिंग गार्बेज कलेक्टर. तर आपण तसं सी सी प्लस प्लस मध्ये कसं यूज करायचो, सी 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 प्लस प्लस मध्ये आपण फंक्शन यूज करायचो आपला अनयुज्ड ऑब्जेक्ट रिमूव्ह करण्यासाठी, मेमरी मॅनेजमेंट करण्यासाठी, कॅलॉग फंक्शन, मॅलॉग फंक्शन, पुन्हा फ्री फंक्शन. पण इथं तसं ऑटोमॅटिकली केली जाते. आणि मशीन कोड काय आपला बाईट कोड, इंटरप्रिटर काय करतो, आपला बाईट कोड मशीन कोड मध्ये कन्वर्ट केला जातो. तर आता आपण इथे एक पॉईंट, आपण इथं पॉईंट मेन्शन करू. क्लास लोडर काय करतो, इट विल लोड दी क्लास फाईल इन अवर JVM मशीन. क्लास लोडर काय करतो, क्लास फाईल ती आपली काय लोड करतो JVM मशीन मध्ये. बाईट कोड व्हेरीफाय काय करतो, पुन्हा सांगते, बाईट कोड काय करतो, जो पण आपला बाईट कोड आहे तो व्हेरीफाय करतो फॉर सिक्युरिटी. मग आपण पाहिलं बाईट कोड व्हेरीफायर, इट विल check the byte code for security. It will verify, check verify, check म्हणा verify byte code for security. सिक्युरिटीसाठी आपण चेक केला. नंतर काय असतं, मेमरी एरियाज. मेमरी एरियाज काय सांगितले मित्रांनो मी, मेमरी मध्ये काय करतो, इट विल गिव्ह द मेमरी टू अवर प्रोग्राम. काय करतो, इट विल गिव्ह दी मेमरी टू अवर प्रोग्राम. आपल्या मेमरीला काय करतं, आपल्या प्रोग्रामला मेमरी दिली जाते. नंतर काय करतो, आपला इंटरप्रिटर प्लस एक्झिक्युटेशन इंजिन. इथं आपलं बाईट कोड काय करतो, मशीन कोड मध्ये कन्वर्ट केला जातो. इंटरप्रिटर प्लस एक्झिक्युटेशन इंजिन हे काय करतो, इट विल कन्वर्ट बाईट कोड इनटू मशीन कोड. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक्सप्लेन करायचं होतं. जेव्हीएम काय करतो, जी पण डेमो डॉट क्लास फाईल आहे ती लोड करतो आपल्या जेव्हीएम मध्ये. ते असं बुस्टरॅप ऍप्लिकेशन एक्झिक्युशन, ते आपण नंतर बघणार. बाईट कोड व्हेरीफायर काय करतो, जो पण आपला जी पण आपलं बाईट डेमो डॉट क्लास फाईल लोड झाली त्यातला तो बाईट बाईट कोड काय करतो, व्हेरीफाय केला जातो फॉर सिक्युरिटी. मेमरी एरियाज मध्ये काय केली जाते, इट विल गिव्ह द मेमरी टू अवर प्रोग्राम, ही स्टॅक, पीसी, रजिस्टर, एससीपी नेटी. इंटरप्रेटर एक्झिक्युशन इंजिन काय करतं, जो पण आपला बाईट कोड आहे तो मशीन कोड मध्ये काय केला जातो, कन्वर्ट केला जातो. गार्बेज कलेक्टर काय आहे, इट विल रिमूव्ह द अनयुज्ड ऑब्जेक्ट. म्हणजे काय, जे पण आपले न लागणारे ऑब्जेक्ट आहेत ते काय रिमूव्ह केले जाते. म्हणजेच काय होतं, मेमरी मॅनेजमेंट इथं ऑटोमॅटिकली केली जाते. ठीक आहे. नंतर काय, तुझे JIT जस्ट इन टाइम कंपायलर. तर इथं काय होते, टू इन्क्रीज द परफॉर्मन्स ऑफ अवर प्रोग्राम. आपला जो पण प्रोग्रामचा परफॉर्मन्स आहे तो इन्क्रीज केला जातो. समजला का सगळ्यांना जेव्हीएम? बघा पॉईंट, एकदा नीट लक्ष देऊन बघा पॉईंट. नंतर आपण बघणार आहोत JRE. आता व्हॉट इज JRE, जस्ट रन टाइम, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. JRE काय, जावा रन टाइम. आपण इथं मेन्शन करू, जावा रन टाइम, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. इथं नाव आवाज कळते काय रे, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. आपल्याला काय करतं,
इन्व्हायरमेंट तर प्रोग्राम रन करायसाठी, बरोबर आहे का? आता सगळ्यात पहिलं पण काय होतं बघा, आता JRE जे तुम्ही म्हणताल JVM झाले, पुन्हा त्यात JRE काय आहे? तर JRE काय करतं आपल्याला JVM प्रोव्हाइड करतं. आता समजा तुम्हाला हे दोन दिले, JRE JVM, तर आपल्याला डाउनलोड करायचं. तुम्ही JVM डाउनलोड करताल का JRE डाउनलोड करता? ऑब्व्हियसली JRE डाउनलोड करणार ना, कारण JRE मध्ये आपला JVM आहे की नाही. नंतर मग काय आपण सगळ्यात पहिला पॉईंट इथं टाकू. एक मिनिट काय, 1 मिनिट. JRE provides JVM to us. सगळ्यात पहिला पॉईंट आला का, JRE provides JVM to us. म्हणजे JRE आपल्याला काय करतो, JVM प्रोव्हाइड करतो. आता JVM मध्ये काय असतं, इंटरप्रिटर आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे JRE ऑब्विसली इंटरप्रिटर असणारच ना. जे JVM मध्ये ते सगळं JRE मध्ये असणार आहे. नंतर आपल्याला JRE काय करतं, JRE प्रोव्हाइड्स रन टाइम क्लासेस प्रोव्हाइड करतं, इंटरफेस प्रोव्हाइड करतं टू रन अवर जावा प्रोग्राम. म्हणजे आपण इथं पण टाकू, JRE provides 1 minute number of classes and interface to run our Java. आपलं JRE काय करतं, नंबर ऑफ क्लासेस आणि इंटरफेस प्रोव्हाइड करतात. आता नंबर ऑफ क्लासेस म्हणजे काय, आपल्या जावात 1 लाख पेक्षा मोस्ट जास्त क्लासेस आहेत आणि इंटरफेस किती आहेत, 1 लाख पेक्षा जास्त क्लासेस आहेत आणि इंटरफेस 50,000 पेक्षा जास्त आहेत. तर मग आपण इथे मेन्शन करू 1 लाख प्लस, 1 लाख प्लस. आणि आपल्याकडे मित्रांनो क्लासेस किती आहेत, क्लासेस किती 1 लाख प्लस, आणि आपल्याकडं इंटरफेसेस किती 50K प्लस. म्हणजे आपल्याला JRE काय करतं, नंबर ऑफ क्लासेस प्रोव्हाइड करतं. आता क्लासेसमध्ये काय येतात आपण बघू. आपल्याला क्लासेस माहित असतील तर तुम्हाला बघा, आपण नंतर शिकवणारच आहोत. क्लासेसमध्ये येतात स्ट्रिंग, हा तर मोस्ट इम्पॉर्टंट. स्ट्रिंग हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. तर आपण पुढे बघणार स्ट्रिंग, ऑब्जेक्ट, ॲरे, एक्सेप्शन, हे काय आपले क्लासेस आहेत, बरोबर का? आता इंटरफेसेस काय आहेत, इंटरफेसेस आपले बघा, कलेक्शन. कलेक्शन काय इंटरफेस आहे, तो पण आपल्याला 3-4 दिवस इंटरफेस शिकायला जातील. कलेक्शन पार्ट आहे, त्यात काय सेट आहे, लिस्ट आहे, क्यू म्हणून एक आहे. हे काय सगळे आपल्याला जावाने दिलेले सगळे काही इंटरफेसेस आणि क्लासेस आहे. प्रीडिफाईन, जावा प्रोव्हाइड्स प्रीडिफाईन, इथं प्रीडिफाईन लिहिलं तरी चालेल. JRE provides number of predefined classes and interfaces to run our Java application. आता आता JRE includes काय असणार, JRE includes interpreter. JRE कडे इंटरप्रिटर पण असणार. नंतर आपण बघणार आहोत, हे आपलं झालं सगळं JRE. नंतर बघणार आहोत आपण JDK. आता JDK काय रे मित्रांनो, 1 मिनिट. JDK त्याचा फुल फॉर्म काय तो, जावा डेव्हलपमेंट किट. आता लक्षात आलं असेल, डेव्हलपमेंट किट, जावा सोडून द्या. डेव्हलपमेंट किट म्हणजे काय, जेवढं पण आपल्याला जावा डेव्हलप करायला लागतं त्याचं किट. त्यासाठी काय काय लागतं ते सगळं आपल्याला JDK प्रोव्हाइड करतं. काय प्रोव्हाइड करतं, JDK प्रोव्हाइड करतं. आपलं कसं मेकअप किट असतं, डॉक्टर किट असतं, तसंच एक जावाचं एक किट आहे, म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट. आता जावा डेव्हलपमेंट किट काय असतं, आपल्याला जावा डेव्हलपमेंट किट प्रोव्हाइड करतं, JRE प्रोव्हाइड करतं, JVM प्रोव्हाइड करतं. अजून आपण JDK आपला कोड आपण कंपाईल करू शकतो. आता आपण येते तो आपल्या इथे तो जे JDK, 1 मिनिट.
इथं काय असतो आपला जेडीके. जेडीके काय करतं आपल्याला, आपण इथं म्हटलं जेडीके प्रोव्हाइड्स JRE and JVM to us. पुन्हा बाय युझिंग आपण जेडीके आपण आपला कोड इंटरप्रिटर पण करू शकणार आणि कंपाईल पण करू शकणार, कारण इंटरप्रिटर JVM मध्ये, कंपायलर जेडीके मध्ये. जेडीके काय प्रोव्हाइड करतो आपल्याला JVM, म्हणजे त्याच्यात पण ऑब्विसली असणारच ना इंटरप्रिटर. मग काय करू आपण, जेडीके प्रोव्हाइड्स, आपण बाय युझिंग जेडीके वी कॅन कंपाईल अवर ऍप्लिकेशन. आणि नेक्स्ट पॉइंट काय येतो, बाय युझिंग जेडीके we can interpret our application. काय आता, बाय युझिंग वी कॅन कंपाईल अवर ऍप्लिकेशन, बाय युझिंग जेडीके वी कॅन इंटरप्रिटेड अवर ऍप्लिकेशन. म्हणजे आपल्याला काय जेडीके सगळं प्रोव्हाइड करते, म्हणून जेव्हीएम इम्पॉर्टंट. सगळ्यात जेव्हीएम सगळ्यात आत आहे. जेडीकेच्या आत JRE आणि JVM, JREच्या आत JVM, JVMच्या आत सगळा मसाला आहे. क्लास लोडर, बाईट कोड व्हेरिफायर, मेमरी, म्हणून JVM पहिला समजून घ्यायचं, मग JRE जेडीके कडे जायचं. नंतर आता बघा आपल्याला, तुम्ही समजा क्लायंट आहे बरोबर, तुम्ही डेव्हलपर आहे आणि तुम्ही एखाद्याचा प्रोजेक्ट घेतलाय बनवाय, तर तुमच्याकडे काय असायला हवे, जेडीके. तुमच्याकडे जेडीके पाहिजे, जावा डेव्हलपमेंट किट. जर तुम्ही कोड लिहिणार आहे आणि तुम्हीच तो कोड कंपाईल करणार आहे, त्या क्लायंटकडे JRE हवाय, जावा, म्हणजे तो रन करणार प्रोग्राम. तो काय त्याला जेडीकेची गरज आहे का, तर नाहीये. तर मग आपण इथं ही करू, जेडीके ला कोणाची गरज, जर आपल्याला जेडीके पाहिजे, जेडीके कोणाकडे पाहिजे, डेव्हलपरकडे. कोणाकडे हवाय, डेव्हलपर. जेडीके कोणाकडे पाहिजे, डेव्हलपर. आणि मग JRE कोणाकडे पाहिजे, JRE कोणाकडे पाहिजे, क्लायंटकडे. आता जेडीके आपल्याकडे डेव्हलपरकडे पाहिजे, JRE कोणाकडे पाहिजे, क्लायंटकडे पाहिजे. आता जो कोड जो कंपाईल करणार आहे त्याच्याकडं हे डेव्हलपर करणार आहे, कंपायलर का क्लायंट करणार आहे, कंपायलर नाही. कारण डेव्हलपरच कोड लिहिणार आहे, तो कंपाईल करून मग क्लायंटला देणार आहे. तर क्लायंट तो कोड काय करणार, रन करणार आहे ते ऍप्लिकेशन. मग क्लायंटकडे काय हवंय, JRE, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. मग आपण आता बघू, त्यासाठी जेडीके JVM इन्क्लूड आहे. आता जेडीके आपल्याला JRE काय प्रोव्हाइड करतं, JVM. तर आपण डाउनलोड काय करणार मित्रांनो, जेडीके करणार, JRE करणार का JVM, ऑब्व्हियसली जेडीके डाउनलोड करणार ना. जर जेडीके भेटलं तर आपल्याला JRE पण भेटतं आणि JVM पण भेटतं. पण आपण जर फक्त JVM डाउनलोड केलं तर आपल्याला फक्त क्लास लोडर त्यात JVM भेटणार, JRE डाउनलोड केलं तर आपल्याला फक्त JVM भेटणार, जेडीके डाउनलोड केलं तर आपल्याला JRE आणि JVM भेटणार. तर आता पुन्हा आपण बघू आता काय, जेडीके इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे कशासाठी, आपला कोड रन आणि कंपाईल आणि इंटरप्रेटर करण्यासाठी. मग जर जेडीके JRE JVM नसतील तर आपली जावा कशी आहे, 0 आहे. आता व्हॉट इज JVM, तर जावा व्हर्च्युअल मशीन. व्हर्च्युअल म्हणजे काय, काय न दिसणारे मित्रांनो. जावा व्हर्च्युअल मशीन काय, एक न दिसणारे. तर ते काय करते, ही जावा आपली जावा व्हर्च्युअल मशीन, ही काय करतो, कंपायलर काय करतो, जो पण आपला सोर्स कोड येतो व्हेरीफाय करतो. जो पण आपला सोर्स कोड आहे तो कन्वर्ट करतो बाईट कोड मध्ये. सोर्स कोड म्हणजे त्याला हाय लेवल कोड म्हणायचं, इंटरप्रिटेड कोड म्हणायचं. नंतर JVM मध्ये काय असतो, क्लास लोडर. तर क्लास लोडर काय करतो, इट विल लोड दी क्लास फाईल इन अवर मशीन.
काय करतो, आपली जी क्लास फाईल आहे ती लोड करतो मशीनमध्ये. बाईट कोड व्हेरीफायर काय करतो, जी पण आपली लोड झालेली फाईल आहे ती व्हेरीफाय करतो फॉर सिक्युरिटी. म्हणजे जी आपली ही बाईट आता क्लास लोडरनं जी लोड केली जी फाईल, ती काय बाईट कोड व्हेरीफाय काय करतो, तीच फाईल व्हेरीफाय करतो. कशासाठी, तर सिक्युरिटीसाठी, कुठला आपला व्हायरस वगैरे त्यातला जाऊ नये त्यासाठी. मेमरी एरियाज काय करतं, आपल्याला मेमरी पाहिजे असते मोबाईलला वगैरे, तशीच ना जावाला एक मेमरी एरियाज असतो, भरपूर मेमरी एरियाज असतात. लाईक हिप, स्टॅक, पीसी, रजिस्टर, एससीपी, नेटिव्ह. हिप मध्ये कोणाला मेमरी भेटते, स्टॅक मध्ये कोणाला मेमरी भेटते, पीसी मध्ये कोणाला मेमरी भेटते, त्यासाठी मेमरीचे एरियाज. म्हणजेच काय तर पण बघा, मेमरी एरियाज काय, इट विल गिव्ह द मेमरी टू अवर प्रोग्राम. नंतर इथे आपल्या पिक्चर मध्ये येतो इंटरप्रिटर प्लस एक्झिक्युटेशन इंजिन. तर इंटरप्रिटर आणि एक्झिक्युटेशन इंजिन काय करतं, इंटरप्रिटर बाईट कोड कन्वर्ट करतो मशीन कोड मध्ये सोबत एक्झिक्युटेशन इंजिन. जो पण हा बाईट कोड आहे तो मशीन कोड मध्ये काय केला जातो, कन्वर्ट केला जातो. बरोबर आहे की नाही. आणि आता आपण कुठं समजतं जेव्हा सिक्युअर प्रोग्राम बाईट कोड व्हेरीफायर, कारण तो काय करतो, जेव्हा जो लोड झालेला कोड आहे तो व्हेरीफाय करतो कशासाठी, तर सिक्युरिटीसाठी. त्यामुळे आपली जावा काय एक सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. बरोबर. नंतर जीसी, गार्बेज कलेक्टरला दुसरं नाव देतात जीसी, तिथं कन्फ्युजन होऊ नका, मी इथं मेन्शन करते जीसी. गार्बेज कलेक्टर म्हणजेच काय, जीसी. काय करतं ती, इट विल रिमूव्ह द अनयुज्ड ऑब्जेक्ट. जे आपल्याला लागणारे ऑब्जेक्ट आहेत ते काय करतं, रिमूव्ह करतं. म्हणजे इथं काय केली जाते, मेमरी मॅनेजमेंट ऑटोमॅटिकली करतं जावा, त्याला आपण करावी लागत नाही. आपण कसं सी सी प्लस प्लस मध्ये युझिंग मॅलॉक कॅलॉक फ्री फंक्शन यूज करायचो, तसं आपल्याला जावामध्ये काही करायला लागत नाही. तर जे आय टी काय, जस्ट इन टाइम कंपायलर. तर ते काय करतं, आपला जो प्रोग्राम आहे त्याचा परफॉर्मन्स काय करतं, इन्क्रीज करतं जे-आय-टी. तेच आहे तिथे सगळे पण. क्लास लोडर काय करतो, इट विल लोड द क्लास फाईल इन अवर जेव्हीएम मशीन. बाईट कोड काय करतो, इट विल व्हेरीफाय द कोड फॉर सिक्युरिटी. मेमरी एरियाज काय करते, इट विल गिव्ह द मेमरी टू अवर प्रोग्राम. इंटरप्रिटर प्लस एक्झिक्युटेशन इंजिन काय करतं, इट विल कन्वर्ट बाईट कोड इन अवर जेव्हीएम. नंतर काय येतं, जे-आर-ई. आता जे-आर-ई तुम्हाला सांगितलं, जे-आर-ई काय करतं, जेव्हीएम टू अस. जे-आर-ई प्रोव्हाइड्स काय करतं, जेव्हीएम टू अस. जर आपल्याला ह्यातलं जे-आर-ई जेव्हीएम मध्ये सांगितलं तर तुम्ही काय डाउनलोड करता, जे-आर-ईच ऑब्विसली डाउनलोड करणार, कारण तुम्हाला जेव्हीएम भेटते. नंतर ना काय येतो, आपल्याला जे-आर-ई काय करतं, नंबर ऑफ क्लासेस आणि इंटरफेस प्रोव्हाइड करतं. कशासाठी, तो आपला जावा प्रोग्राम रन करण्यासाठी. नंतर त्या आता क्लासेस, त्यात नंबर ऑफ क्लासेस 1 लाख प्लस क्लासेस आहेत. लाईक स्ट्रिंग, ऑब्जेक्ट, एक्सेप्शन. पुन्हा इंटरफेसेस भरपूर आहेत, कलेक्शन, सेट, लिस्ट, क्यू. ते काय करतं, जे-आर-ई. आणि जे-आर-ई मध्ये काय असतं, इंटरप्रिटर असतो. आता जेव्हीएम मध्ये इंटरप्रिटर, जेव्हीएम कोणाच्या येते, जे-आर-ई मध्ये. म्हणजे जे-आर-ई कडे पण ऑब्विसली इंटरप्रिटर असणार आहे, बरोबर आहे की नाही. नंतर असतो आपल्या पिक्चर मध्ये तो जेडीके. आता व्हॉट इज जेडीके, जावा डेव्हलपमेंट किट. जेडीके कडे काय असतं, कंपायलर. जेडीके कडे काय असतो, कंपायलर. तिथं कंपाईल करतो. आता जेडीके कडेच काय, जे-आर-ई कडे काय, जेव्हीएम कडे काय, इंटरप्रिटर. म्हणजे जेडीके कडे बघा, आता जेडीके कडे कंपायलर पण असेल आणि इंटरप्रेटर पण असेल. मग बाय युझिंग, तोच पॉईंट आहे, बाय युझिंग वी कॅन कंपाईल अवर ऍप्लिकेशन अँड बाय युझिंग जेडीके वी कॅन इंटरप्रेट अवर ऍप्लिकेशन. आता समजा जेडीके कडे कोणाला, डेव्हलपरकडे असावं, डेव्हलपरकडे क्लायंटला असावा जेडीके. तर डेव्हलपरकडे असावा, कारण तो राईट करणार आहे कोड, त्याला कंपाईल करायचा आहे कोड. आणि जर आपल्याला रन करायचं, रन आपण करणार, आपल्याकडे जेडीके म्हणजे आपल्याकडे जेआरई पण असेल आणि जेव्हीएम पण असेल. पण जो रन करणारे कोड त्याच्याकडे काय पाहिजे, जेआरई, जस्ट जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. बरोबर आहे का नाही. मग क्लायंट रन करणार, क्लायंटकडे जेडीके असून काही म्हणजे त्याला फायदाच नाही ना जेडीकेचा, कारण तो जावा प्रोग्राम थोडीच रन करणार आहे, तो फक्त रन करणार आहे जावा कोड. बरोबर आहे की नाही. तेच आहे जेडीके, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. तुमचा कोणता काय क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सांगा. थँक्यू.